कोणत्याही भाजीत, आमटीत किंवा कढीत हिंग फोडणीत न घालता नुसती किंचित हिंग वरून थोडी घातल्यास स्वाद खूप छान येऊन तो आहार पचनाला मदतसुद्धा होते. नंबर 2, प्रेशर कुकरमध्ये तळाशी लिंबाच्या फोडीऐवजी 3-4 दाणे सायट्रिक ॲसिड घातल्यास कुकरचा तळ काळपट होत नाही आणि स्वच्छही राहतो. नंबर 3, चहा. कॉफीचा पडलेला डाग स्वच्छ धुवून घ्यावा. जेथे डाग पडला आहे त्या भागावर बोरॅक्स पावडरची पेस्ट लावावी आणि थोड्याच वेळाने धुवून घ्या, डाग निघून जाईल. नंबर 4, भाज्या शिजत आल्यावर मीठ घालावे. आधीच मीठ घातल्यास भाजी शिजायला वेळ लागतो. नंबर 6, सुक्या खोबऱ्याची चटणी जर खोबरे न भाजताच केली तर थोड्याच दिवसात चटणी खवट होते. नंबर 5, घरातील साठवणीचे धान्य, डाळी यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे. यामुळे डाळी आणि धान्याला कीड लागणार नाही. नंबर 7, कोणत्याही डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला खूप छान चव येते आणि ही अधिक चविष्टही लागते. नंबर 8, पावभाजी बनवताना भाजी बनवून झाल्यानंतर सर्वात शेवटी अर्धा चमचा बेसन पीठ पाण्यात मिक्स करून टाकावे आणि त्यात छान शिजू द्यावे. यामुळे पावभाजीला हॉटेलसारखी चव येते. नंबर 9, डोसे करताना उडीद डाळीऐवजी 5-6 चमचे हरभरा डाळ भिजत घालावी. हरभरा डाळीमुळे डोशाला छान रंग येतो आणि डोसा चविष्ट कुरकुरीत होतो. नंबर 10, पायात काटा टोचला असेल तर त्या जागेवर पाण्यात थोडे हिंग मिसळून लावा. काही वेळाने काटा बाहेर येईल. नंबर 11, छातीमध्ये जळजळ, धडधड किंवा दुखत असल्यास कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्या, आराम मिळेल. नंबर 12, जेवणात तिखट जास्त झाले असेल तर जेवणातील तो तिखटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे तूप किंवा दही घाला. यामुळे जेवणाची चव वाढेलच पण तिखटपणा देखील कमी होईल. नंबर 13, पुरणपोळी करताना जायफळ, सुंठ, वेलची पावडर पुरणात टाकावे. पोळी पचनासाठी यामुळे फायदा होतो. याचा शरीराला कोणताही त्रास होत नाही. नंबर 14, वरीचा भात करताना शेंगदाण्याचा कूट, मिरची व मीठ घातले तर भात छान होतो. आमटीची गरज भासत नाही. दह्याबरोबरही खाता येते. नंबर 15, शेंगदाण्याची आमटी करताना शेंगदाणे अगदी बारीक वाटावे, नाहीतर दाण्याचे जाड कूट खाली बसून आमटीचे पाणी वर येते. नंबर 16, इडली करताना उडदाच्या डाळीबरोबर अर्धी वाटी भात वाटताना घातला तर इडल्या जास्त पांढऱ्या शुभ्र व हलक्या होतात. नंबर 17, केशर खूप महाग असते त्यामुळे व्हेजिटेबल पुलाव करताना त्यामध्ये गाजर किसून घालावा. त्याला केशरसारखा रंग येतो. नंबर 18, मुगाची खिचडी करताना मुगाच्या डाळीऐवजी मोड आलेली मूग वापरावे. त्यामुळे खिचडी चविष्ट आणि पौष्टिकही होते. नंबर 19, जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर ओवा आणि बडीशेपचे मिश्रण जेवल्यानंतर खाल्ल्याने तुम्हाला गॅसची समस्या होणार नाही. नंबर 20, लोकरीचे कपडे धुण्यासाठी गरम पाणी वापरल्याने लोकरीचे कपडे लवकर सैल पडतात. त्यामुळे स्वेटर, जॅकेट धुण्यासाठी नेहमी थंड पाणी वापरा. लोकरीचे कपडे नेहमी उलटे करून धुवावे. नंबर 21, सफरचंद कापल्यानंतर सफरचंदावर थोडासा मीठ चोळलं तर सफरचंद काळं न पडता तसेच राहते. नंबर 22, डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोशाचे पीठ भिजवते वेळी तांदळात 2 चमचा साबुदाणा व 1 चमचा हरभऱ्याची म्हणजे चण्याची डाळ व थोडेसे मेथीचे दाणे घालावेत. म्हणजे डोसे छान कुरकुरीत होतात. नंबर 23, इडलीसाठी पीठ भिजवते वेळी तांदळात थोडे मेथीचे दाणे घालावे. म्हणजे इडल्या छान हलक्या व मऊ होतात. नंबर 24,
साबुदाण्याची खिचडी करताना साबुदाणा भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. थंड झाल्यावर भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडी पण मोकळी होते. नंबर 25. कुकरची रबरी रिंग फ्रीझरमध्ये 15 मिनिटे ठेवावी. यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशरही चांगले राहते. नंबर 26. आल्याचे वरचे साल काढून टाकून मग त्याचे तुकडे करावे. त्यांना किंचित मीठ लावून मग त्याची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर छान टिकते. नंबर 27. लसूण सोलून चमचाभर तेलात वाटून ठेवला की आठवडाभरसुद्धा ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते. नंबर 28. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. नंबर 29. रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो. नंबर 30. साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही. अशाच नवीन टिप्ससाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.